नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत माहिती पाहतो. आपण आलेलो आहे शासन निर्णय, म्हणजे जे काही शासनानं जी-आर काढलेला आहे, कर्जमाफी संदर्भातील एक महत्त्वाचा जी-आर काढण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. शासन निर्णयावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याच्यामध्ये जे काही थकीत रकमेवर व्याज आकारणी करण्याबाबतचा हा जी-आर आहे, म्हणजे न करणे. कधी काढला आहे? 1 जुलै 2026 रोजी हा जी-आर काढण्यात आलेला आहे. याच्यामध्ये स्पष्ट काय होतं की या कर्जमाफीमध्ये काय केलं जाणार आहे, जे काही क्षेत्र पात्र असणार आहेत त्यांना 2 लाख रुपयांचं कर्ज, जी काही कर्जमुक्ती असेल, 2 लाख रुपये कर्ज, लाखापर्यंतची कर्जमुक्ती आहे. 2 लाखाच्या वर असलेली थकबाक्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम बँकेत भरल्यानंतर शासनामार्फत OTS अंतर्गत, म्हणजे समजा एखाद्याचे 3 लाख आहे, 3 लाखाची वरची 1 लाख रुपये जी आहे ते 1 लाख रुपये भरून 2 लाख शासन माफ करणार. 1 लाखामध्ये OTS अंतर्गत समझोता बँक करणार आणि त्याच्या अंतर्गत त्यांना ती 2 लाख इतका लाभ दिला जाणार आहे. आणि पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन लाभ दिलं जाणार आहे. ही अशी योजना आहे. या योजनेमध्ये आता काय केलं जाणार आहे, या योजनेमध्ये पाहत असताना पुढे संपूर्ण स्थितीचा, वस्तुस्थितीचा, संपूर्ण कर्जमाफीचा विचार घेऊन सदर योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांची खाती निरंक होऊन त्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध देण्याच्या दृष्टीनं बँका असतील किंवा सहकारी बँका असतील, संपूर्ण यांच्यामध्ये कृतीमध्ये एक वाक्यता असावी असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा विविध कार्यकारी संस्था असतील, कर्जमाफी व एकवेळ समझोता योजनेअंतर्गत, महत्त्वाचा पॉईंट आहे, ऐकून घ्या, कर्जमाफी व एक वेळ समझोता योजनेअंतर्गत दिनांक 1 एप्रिल 2026 ते प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळेपर्यंत, आणखी इथं तारीख दिलेली नाही आहे त्यांनी की कधी होईल, 1 एप्रिल 2026 ते प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळेपर्यंत जे काही थकीत पीक कर्ज आहेत, त्यांच्या रकमेवर व्याज आकारण्यात येऊ नये असे निर्देश संबंधितांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 अ याच्या अंतर्गत दिलेला आहे. म्हणजे समजा आपली जे काही कर्जमाफी होणार आहे 31 मार्च 2026 ही जी काही तारीख धरली जाते कर्जमाफीमध्ये आर्थिक वर्षामध्ये, आणि त्यानंतर 1 एप्रिल 2026 पासून ते आता सध्या जुलै चालू आहे, सद्यस्थितीला सुद्धा कर्जमाफी झालेली आहे. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै असे जे काही हे कालावधी वरचा वाढत चाललेला आहे, त्यांच्यामध्ये जे काही त्यांच्या थकीत रक्कम आहेत त्या वाढू नये, थकीत रक्कम तेवढ्याला तेवढीच व्हावी, थकीत रकमेवर जे काही वाढवलं जाणारं व्याज आहे ते व्याज न आकारणे याच्या संबंधित जी आहे. याच्यामुळं लाखो शेतकरी यांना फायदा होणार आहे, लाखो शेतकऱ्यांना, कारण की त्यांची रक्कम वाढली जाणार नाहीये, जे काही मूळ होती तीच रक्कम धरली जाणार आहे. 1 एप्रिल 2026 ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत जी काही कालावधीमध्ये रक्कम व्याज वाढणार आहे ते ह्याच्यामध्ये वाढवण्यात येणार नाही, अशा संबंधीचा हा जी-आर काढण्यात आहे. इथं सुद्धा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकताय की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील कर्जमुक्ती व एक वेळ समझोता म्हणजेच OTS योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर दिनांक 1/4/2026 ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषानुसार पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये, अशा संबंधीचा हा जी-आर काढलाय. तुम्हाला जर हा जी-आर पाहायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर येऊन तुम्ही हा जी-आर पाहू शकता. अशा पद्धतीचा हा जी-आर आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. त्याच्या याद्या कधी येतील, याद्या आल्याच्या नंतर त्याची e-KYC कशी करायची, e-KYC कोणत्या पोर्टलवर देण्यात येईल, आपले सरकारवर देण्यात येईल की CSCला देण्यात येईल की बँकांना, अशा पद्धतीनं ती जिथं देण्यात येईल त्याची संपूर्ण प्रोसेस आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.